करीब 3 महीने पहले सुमित कदम उर्फ लाला और उसके 3 साथियों ने आशिले गांव में तोड़फोड़ और हिंसा की वारदात को अंजाम दिया था। इन लोगों ने कई दुकानों और वाहनों को नुकसान पहुंचाया और एक महिला समेत कई लोगों पर तलवार से हमला कर उन्हें गंभीर रूप से घायल किया। इस घटना के बाद इलाके में भय और दहशत का माहौल फैल गया था। अब पुलिस ने इस मामले में बड़ी कार्रवाई को अंजाम देते हुए 3 नाबालिग आरोपियों को हिरासत में लिया, जबकि पिछले हफ्ते इस गैंग का मुख्य आरोपी लाला को भी गिरफ्तार कर लिया गया। आरोपियों की पृष्ठभूमि को देखते हुए पुलिस आयुक्त ने चारों आरोपियों के खिलाफ मकोका के तहत सख्त कार्रवाई की है। आगे की जांच जारी है। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो जून महिन्यामध्ये घडला होता। यामधील टोळी प्रमुख जो आहे कदम याच्या विरुद्ध अगोदरचा पूर्व इतिहास पाहता मोका सेक्शन लागणारे गुन्हे होते। त्या अनुषंगाने आपण संबंधित जी टोळी आहे त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे। माननीय वरिष्ठांनी या गुन्ह्यामध्ये मोका सेक्शन वाढवण्याची परवानगी आज दिलेली आहे आणि त्या परवानगीनुसार आज या गुन्ह्यामध्ये सेक्शन वाढवण्यात आलेले आहे आणि यात एकूण 4 प्रमुख आरोपी असून त्यांनी आशिळेपाडा येथे एक 3 महिन्यापूर्वी यामध्ये गाड्यांची तोडफोड आणि इतर लोकांना जखमी केल्याची घटना समोर आली होती। तर त्यात त्यांचं पूर्ण पूर्व इतिहास आणि रेकॉर्ड तपासून आज रोजी मोका अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे। यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला पकडण्यात आपल्याला एका आठवड्यापूर्वी यश आलं होतं। सध्या तो MCR मध्ये असून आपण या नवीन मोका अंतर्गत च्या गुन्ह्यात जे आहे त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेणार आहोत।